कळू यांचे स्वागत प्रहार सिमेंट कामगार संघटनेचे सर्व पदाधिकारी करतील। मान्य श्री जयदादा बेलखेडे होऊ शकत नाही, शेतकरी एकत्र होऊ शकत नाही, शेतमजूर एकत्र होऊ शकत नाही, जय जवान म्हणायचं, जय किसान म्हणायचं, जय जवान एकत्र होत नाही। कारण तुम्हाला आम्हाला एकत्र होऊ द्यायचं नाहीये, हे सगळे षडयंत्र आहे। उद्या जर कामगार एका मुठीत जर झाला, हा कामगार जर एका मुठीने उभा राहिला भाऊ, तर फायदा कंपनीपेक्षा कामगाराच्या हातात आल्याशिवाय राहणार नाही। पण तो एकत्र येत नाही, कारण तो जातीपाती धर्मात वाटलेला आहे, काही पक्षात अडचणीत अडलेला आहे। जर शेतकऱ्यांना शेती पेरणं बंद केली तर खाणं बंद होते, तसं कामगारांना जर हात जर चालवले नाही तर हा माईक सुद्धा निर्माण होऊ शकत नाही। तुम्ही ज्या चटईवर बसले ना, ते चटई सुद्धा कामगाराचा हात लागल्याशिवाय पूर्ण बनत नाही, एवढं ते महत्वाचं। तुम्ही इथं सगळ्या इकडे चक्रा डोळे फिरवा, म्हणजे फोटो असेल, त्या खुर्च्या असणार, आम्ही ज्याच्यावर बसलो असेल ते स्टेज असेल, कामगाराशिवाय काही होऊ शकत नाही। ज्या दिवशी कामगार थांबन त्या दिवशी देश थांबण्याची ताकद कामगाराच्या हातात आहे। मात्र त्याला एकत्र न होऊ देण्यासाठी जातीचे झेंडे तुमच्या हातात दिले। काही भगवा लेकर आते हो, काही निळा लेके आते हो, काही हरा लेके आते। 30 जूनच्या आधी आम्ही कर्जमाफीचा शब्द घेतला आणि सरकार कामाला लागले, पण सरकार चालू वर्षातलं कर्ज माफ करत नाही म्हणतंय। अरे म्हटलं साले हो, तुम्ही पहिलेच दुष्काळ पडला तर कर्जमाफी करू, दुष्काळ तर याच वर्षात पडला ना, आमचे शेतीमालाले भाव तर याच वर्षात कमी भेटले ना। आणि म्हणून या सभेच्या माध्यमातून सरकारला सांगतोय, कर्जमाफी या वर्षी जर घेतली नाही तर महाराष्ट्रात रेल्वेचं चाक धावू देणार नाही। कुछ भी हो जाए, एक जरी रेल्वेचं चाक हल्लं ना, पण आम्ही सांगतोय, आम्ही टेक्निक घेतलेला आहे, हे पोलीसवाले घुमत राहील, पण यांना कुठं रेल्वे काय थांबली माहित पडणार नाही। मी सगळा अभ्यास केला, आज मी पूछ रही, एकही माणूस दिसणार नाही रस्त्यावर, पण रेल्वे थांबलेले असणार, हे भी गनिमी कावा करेंगे। या पद्धतीने आम्ही समोर जाणार आहोत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।